ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आज राज्यभरामध्ये होळी आणि धुळवडीचा उत्साह दिसला। त्याच बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा। मुंबईतल्या प्रियदर्शनी पार्कमध्ये होळीचा उत्साह पाहायला मिळाला। यावेळी वयस्कर लोकांनी लाफ्टर होळी असं नाव देऊन पाण्याविना होळीचा आनंद लुटला। ऑर्गॅनिक म्हणजेच नॅचरल कलर्सचा आणि फुलांचा वापर करत यावेळेला होळी साजरी करण्यात आली। यानंतर पारंपरिक वाद्यांवरती लोकगीतांवरती सुद्धा इथे नागरिकांनी ठेका धरला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सांगेली गावामध्ये अनोख्या पद्धतीने होळी साजरी होते। या गावात होळीसाठी फणसाचं झाड चोधून त्याची पूजा होते। रात्री 12 वाजता हे झाड तोडलं जातं आणि त्यानंतर या झाडाला विशिष्ट पद्धतीचा आकार मिळतो। मग ज्या ठिकाणी होळी उभारायची आहे त्या ठिकाणी हे झाड नेलं जातं आणि विधिवत पूजा होते। त्याच ठिकाणी वर्षभर ही होळी उभी असते। इतकंच नाही तर होळीला आलिंगन देऊन वेगवेगळी सोंग घेऊन गावात फिरवली जातात। सांगोल्यातल्या होळीला गिरिजानाथाचा गिरोबा असं संबोधलं जातं। पुण्यामध्ये भोई प्रतिष्ठानच्या वतीने रंगबरसे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। समाजातील अनाथ आणि वंचित मुलांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला सामाजिक तसंच राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी हजेरी लावली। रंगीबेरंगी रंगात रंगल्यानंतर इथल्या उपस्थितांनी गाण्याच्या तालावर ठेकाही धरला। पूर्ण भारतामध्ये आज होळीचा उत्साह आनंद पाहायला मिळतोय। तसंच पुण्यात देखील भोई प्रतिष्ठानतर्फे या ठिकाणी होळी साजरी केली जाते। अनाथ आणि HIV पीडित जे मुलं आहेत त्यांच्याबरोबर या ठिकाणी होळी साजरी केली जाते। पुण्यातील वेगवेगळे संघटनेचे लोक असतील, कॉलेज स्टुडंट असतील, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या होळीच्या उत्साहामध्ये सहभागी झालेले आहेत। रंग बरसे हा एक प्रोग्राम, या उपक्रमाचं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। गेल्या 21 वर्षापासून या ठिकाणी हा उपक्रम, असा सुंदर उपक्रम या ठिकाणी राबवला जातो। प्रत्येक वर्षानुवर्ष हा या उपक्रमामध्ये आनंद वाढतच चाललेला आहे। प्रत्येक जण या ठिकाणी रंगामध्ये रंगून गेलेला आहे। या ठिकाणी वॉटर टँकर देखील आणण्यात आलेला आहे। पाणीचा आनंद या ठिकाणी घेत आहेत। रंग प्रत्येक जण या ठिकाणी रंगामध्ये रंगून गेलेले आहेत। राजकीय नेते असतील, त्याबरोबर काही सेलिब्रिटीज देखील या ठिकाणी आलेले आहेत। प्रत्येक जण या लहान मुलांबरोबर या रंगामध्ये रंगून गेलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात आनंद या ठिकाणी व्यक्त केला जातोय। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी गई, ABP माझा, पुणे। इकडे मुंबईमध्ये वर्सोव्यात काल कोळी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली। होलिकेचं दहन करून हा सण साजरा झाला आणि यानंतर महिलांनी झिंगाट गाण्यावर ठेकाही धरला। तिकडे नंदुरबारमध्ये आदिवासी काठई संस्थाननं पारंपरिक होळी उत्सवाचं आयोजन केलं होतं। यावेळी लाखो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत या संस्थानची होळी पेटवण्यात आली। या होळीसाठी लागणारा 70 फुटांचा बांबू खास गुजरात राज्यातून आणला जातो। आदिवासी बांधवांनी बुध्या बावा आणि मोरख्याचा खास पारंपरिक वेशही परिधान केला होता। प्रसिद्ध गीतकार आणि लेखक गुलजार यांनी सुद्धा आपल्या वांद्र्यातल्या पाली हिल भागातील बोस्कियाना बंगल्यावर रंगांची उधळण केली। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी कुटुंबियांसोबत होळी साजरी केली। तसंच चाहत्यांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छाही दिल्या। बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी आपला मतदारसंघ असलेल्या मथुरेत मोठ्या आनंदात होळी साजरी केली। इथल्या प्रियांका तजू मंदिरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून होळी उत्सव मोठ्या आनंदात साजरा होतो। यंदा हेमा मालिनी यांनी यामध्ये सहभाग घेतला।
हे मंदिर भागवताचार्य ठाकूर देवकीनंदन यांनी स्थापन केलेलं मंदिर आहे.